पवित्र ते कुल पावन तो देश पवित्र ते कुल पावन तो देश पवित्र ते कुल पवित्र कुळामध्ये पावन देशामध्ये शूरवीरांच्या पावलांना पवित्र झालेली भूमी, त्या भूमीमध्ये तुम्ही आपण जन्माला आलो महाराज. आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. इंग्लंड माता म्हणलं नाही, अमेरिकेला बिलकुलच नाही महाराज, चीनला नाही. फक्त एकच असा देश आहे त्याला भारत माता म्हणतात. आपल्या देशाला माता म्हणता माता, आणि त्या देशामध्ये तुम्ही आपण जन्माला आलो महाराज. याच्यासाठी महाराज सांगतात की जगायचं कसं आणि मरायचं कसं याचं उत्तर अभंगाचं दुसरं चरण. अधिकार मिळवून दिला असे तुकोबाराय महाराज त्यांचं वर्णन करतात. कोण? ज्यांच्या 6 शास्त्र 18 पुराण ज्यांच्या मुखगत होते असे रामेश्वर शास्त्री. जीवनामध्ये जगतात तर कुत्रे मांजरे अनेक पशु प्राणी जगतात, पण फक्त ह्याच जीवनामध्ये भजन कीर्तन वारी सत्संग अन्नदान करणं फक्त ह्याच देहामध्ये कळतं महाराज. म्हणून याच्यासाठी संत महात्मे तुम्हा आपल्याला सांगतात विठ्ठल आपण आज कीर्तनाला इतकी मंडळी आलो. पहिला दिवस होता तरी इथले आले. उद्याच्या कीर्तनाला याच्यापेक्षा जास्त जा. कशी जा? एखादी गाडी असते, गाडी 2 चाकी असेल किंवा 4 चाकी असेल ताई, मग ती गाडी जर आपल्याला इथून बुलढाण्याला जायचं ठरलं तर मधी जर बंद पडली, खराब झाली, त्याच्यामध्ये काही काम आलं
तर मग ती गाडी बंद पडेल, गाडीमध्ये बंद पडली ती गाडीला जर बुलढाण्याला गॅरेजला न्यायचं ठरलं तर मग काय करावं लागेल आपल्याला? उचलून तर काही नेता येणार नाही. मग त्या गाडीला दुसरी चांगली गाडी न्यावं लागेल. त्या गाडीला ती गाडी बांधून गॅरेजला नेता येईल. कोणती गाडी ताई? कोणती गाडी गॅरेजला नेता येईल? जी बंद पडेल आहे ती चांगल्या गाडीला बांधून नेता येईल. कोणती गाडी? बंद पडेल गाडी. मग तशा त्याप्रमाणे ज्या काही बंद पडेल गाड्या असतील घरी, खाटीवर, पलंगावर, गच्चीवर, पंख्यामध्ये, कूलरमध्ये ज्या बंद पडेल गाड्या असतील त्या उद्याच्या कीर्तनाला इथे घेऊन या. इथे ज्या चांगल्या गाड्या आलेल्या आहेत या चांगल्या गाड्यांना त्या टोचन करा किंवा बांधून आणा, या धर्ममंडपामध्ये आणा. इथे आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय जे काम असेल ते सुधरवल्या जाईल. कारण हा धर्ममंडप कशासाठी आहे? याच्यासाठीच आहे. खट नट यावे शुद्ध होऊन जावे, खट नट यावे शुद्ध होऊन जावे, बिंदी बंदी होवे गोगा मेरा, बिंदी बंदी होवे गोगा मेरा, खट नट यावे शुद्ध होऊन जावे, खट नट यावे शुद्ध होऊन आपल्या इकडे गुड्या उभारतात. आता झाला आपला सण, बायकोचं लुगडं आणि वरतून तांब्या उघडा मारला की झाली गुढी. ती गुढी सांगतात का? नाही महाराज. माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची नामाने रंगवा. मीराबाई म्हणते रंग दे 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 चुनरिया श्याम प्रिया मोरे, रंग दे चुनरिया श्याम प्रिया मोरे, रंग दे. हो रंगवा भगवंताच्या नामाने की ऐसा रंग दे रंग नाही छुटे, दो बने धोए चाहे सारे उमरिया. किती धुव्या पण धुवून धुवून कलर निघला नाही पाहिजे असा रंग द्या. लोक नाव ठेवतात ताई, आपल्याला ठेवलं म्हणून काय विशेष आहे? अगोदरचा विषय घ्या. त्यांच्या सोबत रात्रंदिवस देव राहत होते, त्यांना लोकांनी नाव ठेवलं, आपल्याला ठेवलं म्हणून काय विशेष आहे? कोणी निंदा अथवा वंदा, आमचा सोयीताचा धंदा, काय तुम्हासी गरज, आम्ही भजू पंढरीराज. कारण देव आपला करा, बाकीच्या लोकांचा विचार करू नका. लेकरांनी जर घाण केली
तर आई खापराने साफ करते, पण निंदक लोक तोंडाने साफ करतात. म्हणून निंदकाचे घर शेजारी का सांगितले, ते साबण लावायची गरज नाही पडत. याच्यासाठी निंदक पाहिजे. कोणी निंदा अथवा वंदा आमचा सोयताचा धंदा, काय तुम्हासी गरज आम्ही भजू. पंढरीराज आपल्या देवाला भजा. म्हणून साधू संतांची आवड होती. आपल्या इकडे बी आवड आहे. आता कशाची आवड आहे आपल्याला, सगळ्या दूर काय चालू आहे सगळ्यांच्या डोक्यामध्ये ताई, काय कशाची आवड आहे आपल्याला. आता जास्त साड्यांची आवड झाली दादा. कशामुळे कशामुळे ताई तुमच्या लक्षात आलं का सांगू. 1500 आले की लगेच साड्या डोक्यात आहे आमच्या बायांच्या दादा. कारण आम्ही मुख्यमंत्र्याची कोण आहे बहीण, लाडकी बहीण, नवऱ्याची बहीण. हिच्या मशीन डोक्यात शिरले, मशीन डोक्यात शिरले ग सारी कपासी गवताना 3000 खात्यावर आले. बायको नवऱ्याला घुरकून बोले, तिघांना 500 दिले मला 3 भाऊ, लाडकी बहीण. कारण आम्ही सरकारच्या कोण झालो बहीण. बाबा तुम्हाला काय सांगू, ज्या बाईला काही समजत नाही त्याही बाईच्या हातात कागद आहे. तुम्ही पहा आमच्या जामनेरला, बुलढाण्याला, मी म्हणते ज्या बाईला काही समजत नाही तिच्या हातातही आहेच कागद. चालली याला विचार त्याला विचार त्याला विचार, कशाला काय म्हणतात त्याही बाया आहेत. 2-4 जणीची मीटिंग झाली, त्यांनी भाड्यानं रिक्षा केली. तिकडे साईड बंद झाली, भजे खाऊन घरी. लाडकी बहीण, नवऱ्याची बहीण, मशीन डोक्यात शिरली. अशा लाडक्या बहिणी. म्हणून जीवनामध्ये देवाविषयी प्रेम पाहिजे, देवाविषयी भाव पाहिजे, देवाविषयी भक्ती पाहिजे. मीराबाईला लोक आवडले होत होते, पण मीराबाई म्हणायची कोणी काही म्हणा, मी फक्त देव आपलासा केला. आणि देव जो देवाला आपलासा करतो ना, त्याला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही. महाराजसाठी एकदा टाळी वाजवा. धन प्राप्त केलं कोणतं, हे सोनं का ताई. आता तुमच्या गळ्यामध्ये ते सोन्याची मणी आहे, तुम्ही कोणाला देणार आहे ताई. तुम्ही कोणाला देणार नाही, सोबत नेणार. फक्त मागचे लोक घेतल्याशिवाय राहणार. पण हे धन नाही, भगवंत धन प्राप्त करून घेतलं मीराबाईने. लोक नाव ठेवतात महाराज तुकोबराय सामान्य होते का, पण इतका त्रास दिला तुकोबरायांना, इतका त्रास दिला. नुसता त्रासच नाही, जे ग्रंथ होते तुकोबरायांचे, ते ग्रंथांना दगड बांधून पाण्यामध्ये टाकलं महाराज. ते ग्रंथ पाण्यामध्ये टाकले हो तुकोबरायांचे. इतका त्रास दिला लोकांनी. पण तुकोबराय होते ते, तुमच्या आपल्यासारखे नव्हते. आपल्याला जर शेजाऱ्यांना थोडस कधी बोललं तर आपण त्याच्यावरती खुमखुमीच काढतो महाराज. पण तुकोबराय होते ते, ग्रंथाला दगड बांधले, पाण्यामध्ये टाकलं. तुकोबरायांना वाटलं देवा माझे शब्द तुला आवडले नाही, माझ्या हातचं लिहिलेलं अक्षर तुला आवडलं नाही, म्हणून तू हे पाण्यामध्ये टाकले. टाकू द्या. तुकोबराय इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती गेले आणि तिथे
भजन करायला लागले महाराज. भजन पांडुरंग ध्याने, पांडुरंग ध्याने.